होत्या। ही टाइमलाईन नेमकी काय आहे ती आपण समजून घेतोय। कराडीला जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर मधल्या पब मध्ये पार्टी केली होती। कल्याणी नगर मधल्या पब मध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत ही पार्टी चालली आणि 1:30 वाजता हा पब बंद झाला। यामुळे त्यांना दुसरी पार्टी करावी लागली। ही दुसरी पार्टी होती मुंडवा भागामध्ये असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये। हॉटेल पंचतारांकित होतं आणि 3 वाजेपर्यंत मध्यरात्री 3 वाजेपर्यंत या पार्टीला परवानगी होती। आणि या 2 पार्ट्या झाल्याच्या नंतर आता त्यानंतर तिसरी पार्टी आफ्टर पार्टी करण्यासाठी स्टेबर्ड मध्ये बुक केलेल्या सूट मध्ये ही पार्टी करण्यात आली। स्टेबर्ड खराडी मध्ये असलेले हे हॉटेल आहे। सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या ठिकाणी छापेमारी केली। या घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट पोलिसांनी जप्त केलाय। पुणे पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतलं। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट देतील। मिकी, आताचे काही अपडेट येत आहेत का? या सगळ्यांची सध्या वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण झालेली आहे। यासोबतच हडपसर मधल्या घराची सुद्धा झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे। अगदी जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये गेले काही वर्ष जो पब कल्चर आहे तो फोफवताना दिसतोय आणि त्याचेच आज जर बघितलं तर हे सगळं अर्थात जे रॅकेट समोर आलेलं आहे रेव पार्टीचं त्यातूनच समोर आलंय। खरं तर जे खडसेंचे जावाई आहेत ते रात्री पार्टीसाठी बाहेर पडलेले होते त्यांच्या मित्रांसह। सुरुवातीला ते कल्याणी नगर येथील एका मोठ्या पबमध्ये पार्टीसाठी गेलेले होते। त्या ठिकाणी ती पार्टी जवळपास 1:30 वाजेपर्यंत चालली। अर्थात 1:30 वाजता हे पुण्यातील टाइमलाईन आहे पबला बंद होण्यासाठी। ते पब त्या ठिकाणी बंद झाले आणि त्यानंतर ही पार्टी हळूच शिफ्ट झाली मुंडवा परिसरामध्ये। मुंडवात एक पंचतारांकित हॉटेल आहे त्या ठिकाणी ही पार्टी त्यानंतर सुरू झाली। हे सगळे मित्र ते त्या ठिकाणी गेलेले होते। अर्थात डॉक्टर जे आहेत जावई आहेत ते देखील त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर 3 वाजेपर्यंत या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही पार्टी संपली। त्यानंतर अजून पार्टी करायची इच्छा होती त्यामुळे रेव पार्टी त्या ठिकाणी प्लॅन करण्यात आली आणि तिथं जवळच खराडी परिसरामध्ये जे स्टुडिओ अपार्टमेंट्स असतात त्याच्यात 2 रूम्स रेंटवर घेण्यात आले। जवळपास 10,357 रुपये रेंट देखील त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। डॉक्टर यांच्या अर्थात खडसे यांच्या जावाईच्या खात्यातून पैसे हे त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत आणि ही पार्टी त्या ठिकाणी सुरू झाली। पोलिसांना या पार्टीच्या संदर्भात भनक होती, त्या ठिकाणी त्यांना काही माहिती मिळालेली होती आणि पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी त्या ठिकाणी खराडीच्या त्या फ्लॅटमध्ये धाड टाकली, त्या हॉटेलमध्ये धाड टाकली आणि तिथं जेव्हा पोहोचले तेव्हा 7 जण होते। 7 जणांमध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे आणि याच मध्ये एकनाथ खडसेंचे जावाई देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर दारू, गांजा आणि काही ड्रग्ज त्या ठिकाणी सापडून आलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी या 7 जणांना अटक केली। ससूनला त्याच्यानंतर त्यांना नेण्यात आलं, त्यांचं मेडिकल टेस्ट त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। पॅरलली पोलिसांची दुसरी टीम खडसेंच्या जावाईच्या घरी जे हडपसर परिसरात आहे त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी हाऊस सर्च घेतलं। हे ड्रग्ज त्यांच्या घरी आहेत का, आणखीन काही त्यांच्याकडे आहे का, हे ड्रग्ज नक्की त्यांनी कुठून आणलेले होते हे सगळं काही त्यांना तपासायचं होतं। त्यामुळं घरातून देखील काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस त्यांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। काही वेळातच या 7 आरोपींना आता कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि पोलीस कस्टडी त्या ठिकाणी मागितली जाणार आहे पूर्ण तपास आणखीन करण्यासाठी। नेमकं याच्या मागे जे पेडलर आहेत जे ड्रग्ज यांना सप्लाय करत होते ते कोण होते, हे ड्रग्ज नक्की कुठून आले आणि कुणी हे ड्रग्जचं सेवन केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या अँगल्सवर आता हे सगळं तपास सुरू राहणार आहे। अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पुन्हा येऊच तुमच्याकडे, तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।